बातमी आहे ती म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्यासाठी तेलंगणाच्या सीमेतून महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल झालेल्या माओवाद्यांना घेरण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आणि कोलामाकारच्या जंगलात आज सकाळी C60 कमांडो पथकांनी माओवाद्यांना घेरलेलं असून यावेळी झालेल्या चकमकीत 4 माओवादी ठार झालेत तर 4ही मृत माओवादी हे तेलंगणा स्टेट कमिटीचे माओवादी होते आणि मृतकांमध्ये 36 लाख रुपये बक्षीस असलेल्या 2 बड्या माओवाद्यांचा सुद्धा समावेश आहे। तर जंगलामध्ये माओवाद विरोधी अभियान सुरू आहे आणि आताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत। महेश, आपण पाहतोय कोलामाकारच्या जंगलात ही चकमक झालेली, यामध्ये 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलंय। काय अपडेट्स आहेत या कारवाई संदर्भातले? मनाली, गुड मॉर्निंग। ही खूप मोठी कारवाई गडचिरोली पोलिसांची आज म्हणावं लागेल। लोकसभा निवडणुका आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत माओवादी घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न करतात। गेल्या एका आठवड्यापासून गडचिरोली पोलीस तेलंगणा पोलिसांच्या संपर्कात आहे। इंटरस्टेट मीटिंगा सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असल्याची माहिती मिळाली होती। तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या प्राणहिता नदी पार करून माओवाद्यांचं एक मोठं दलम तेलंगणा स्टेट कमिटीचे माओवादी महाराष्ट्राच्या हद्दीत घुसले होते आणि कमलापूर रेतनपल्ली हा परिसर जो आहे तेलंगणा सीमेला लागून घनदाट जंगल असलेला भाग आहे। या भागात कोलामार्काचा जो जंगल आहे या भागात माओवाद्यांचं लोकेशन होतं। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या संदर्भात एक मोठं अभियान राबवण्याची सूचना केली। त्यानंतर माओवाद विरोधी अभियानाचे अतिरिक्त अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात कालपासून C60 कमांडो पथकाच्या तुकड्या या भागात दाखल झाल्या होत्या। हे अभियान राबवत असताना आज सकाळी कोलामार्काच्या जंगलात ज्यावेळी माओवाद्यांच्या कॅम्पजवळ हे लोक पोहोचले, माओवाद्यांनी यांच्यावर गोळीबार केला। जवानांनी प्रत्युत्तर दिलं, मात्र जवानांना माओवाद्यांना घेरण्यात यश आलं। त्या 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। मृतकांमध्ये वर्गीस आणि मंगतू हे 2 बडे माओवादी आहेत, ज्यांच्यावर प्रत्येकी 16 लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि इतर 2 माओवाद्यांवर 2-2 लाख रुपयाचं बक्षीस आहे। 36 लाख रुपये बक्षीस असलेले 4ही माओवादी तेलंगणा स्टेट कमिटीचे माओवादी आहेत आणि त्या ठिकाणी एक AK-47 आणि दुसरी एक अत्याधुनिक रायफल अशा पद्धतीनं काही बंदुकाही सापडलेल्या आहेत। खरं तर मग ही मोठी कारवाई पोलिसांची म्हणावी लागेल, जी निवडणुकीच्या अगदी निवडणूक आता जवळ आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई गडचिरोलीमध्ये करण्यात आलेली। धन्यवाद महेश या सविस्तर माहितीसाठी।